काय चालू आहे सीमा? काय नाही, काम चालू आहे, रोजचे काम करून राहिले. काय घरातच कामात राहते तू, गावात काय ध्यान देत नाही काही नाही. तुम्ही नाही देते ध्यान, तुम्ही गावात आता हे पाण्या पावसाचं आहे का आपल्याला घर आहे? हा तुम्ही जा ना, तेवढं सांगून द्या ना सरपंचाला की आम्हाला अरे पार चप्पल तुटल्या चक्रा मारू मारू. म्हणजे काय तो असं आहे का? सरपंच बिन असं आहे ना. आता गावात मला सांग किती बायानं घरकुलं भेटले? सगळ्यांना भेटले, आपल्यालाच एक घर आहे की आपल्याला भेटलं. मला काय म्हणतो, तू जर त्या बाया बरोबर ग्रामपंचायत मध्ये गेली असती, अर्ज केला असता, मागणी केल्या असतं. हा. आजकाल महिलाला जास्त आहे ना आरक्षण. मग महिला नाही भेटलं असतं, पण मग तुम्ही जाता, मी कशाला जाऊ? मग मी जातो पण ते मनावर घे ना ते सरपंच. तुम्ही जाता, तुम्हाला काय अजून भानगड आहे? तुमचा नंबर नाही, तुमच्या भावाला दिलं, तुमच्या बापाला भानगड दिलं. काय मग तुम्हाला देते नाही, सगळ्या बायांना देऊ राहिली. काय माहिती, तेच कळा ना. तुम्ही जाता दरवेळेस काम नाही होत. माझ्यापेक्षा तो शिक्षण जास्त आहे ना, तू बोलू शकते ना त्याला कायद्यानं. हा, कायद्याने बोलू शकते. आता त्याला वाटत हे काय आहे, अनपड आहे. आता आपलं ते टोक्याला टोकालं. हा ना, पुढे पावसाळा लागला, आपले पत्रे गळू राहिले. त्याला असं भांडायचं ना, त्याच्याकडून त्याच्या हेच करायचं नाही तर त्याला म्हणा पद खाली करून घेतो. पण मी एकीने बोलून काय फायदा? काय बाकीच्यांनी बोललं पाहिजे. माहितीचा अधिकार दिल्यावर खूप चौकशा होते. हा, चौकशात होते नाही त्याने मला आपल्या घर दिलं पाहिजे, तर त्याला पुढे मतदान मग द्यायचं. त्याला कळायला पाहिजे ना. आता एवढे पत्र आहे आपल्या डोक्याला लागायचे झाले 10-20. एवढं आलं कुठं ते भूती आलंच नाही ना. आणि आपल्याकडे जर एवढे पैसे असते तर त्यांची काय वाट पाहिली असते. मग घर गळतय वरतून, घराचा पत्ता नाही, काही कसलाच पत्ता नाही. गावात सगळ्यांना घर देतोय, आपलं एकच घर आहे की आपल्याला घर. गाजराबाई, बकोळाबाई किती भांडाच्या ग्रामपंचायत जाऊ. तू आता एक काम कर, तू मानवर घे, हे घरचे काम कमी कर, शेतात मी पाहून घेतो. पण चांगलं ते सरपंचाचं आज आहे ना, त्याला घेतले सोडून भेटेल कुठं सरपंच? काय ग्रामपंचायत मध्ये पाहायची वाट नाही फिरत राहत ते गाल्या इकडं तिकडं चालू. बहुतेक आजील कोणाचे भांडणं, कोणाच्या नाल्या, कोणाच्या संडास बाथरूम चालूच राहत. आपल्याला संडास नाही, बाहेर वावरात अरे काही दिलं नाही ना, शिलाई मशीन देत ना, संडास ना, नाल्या बांधून देत. आपल्याकडे ध्यान देत नाही ते. आता मागच्या हप्त्यात पाहिलं का बायांना भांडे दिली, सगळे भांडे नाही का आता ते 250 रुपयात काय ते भांडे दिले त्यांनी. बरोबर आहे, ते कामगार याच्यातून भेटत ते. हा, आणि आपल्याला ते भांड नाही, संडास बाथरूम नाही, घर नाही. अरे एका सुविधा नाही शासनाच्या आपल्याला. बरं मतदान तर आपण त्यालाच करतो ना. मतदान त्यालाच करतो, त्याला समजत येणार पण त्याला मतदान म्हणायचं पण द्यायचंच नाही. चावनाटच आहे ते सरपंच, चावनाट. त्याला आणि का अशा बाया लागत असेल माझ्या मते. काय त्याचं धोरण आपल्याला एवढी वेळ नाही राहत ना त्याच्या मागे हिंडाला. तुम्ही जाता बघा, तुमचं काम नाही करत तो. मला असं वाटतं एकदा मीच जाऊन पावा. त्याला चांगलं पट्टर घे पाय त्याचं. हा ना, झालं काम तर त्याला झालं. म्हणा गावात एवढ्या बाहेर दिल्या ना, आम्हाला खाऊन देत नाही, तो काय घोड मारलो ना. काहीतरी करावंच लागल. चालेल त्याला घरी बोलव. नाही पाय येत पाय नाही तर मग ग्रामपंचायत कोण जोडीदार घेऊन जा. तेवढा मोठा सरपंच घरी येईल का आपल्या? हा, ते काम नाही करेन तर घरी कधी यायचं ते आपल्या. नाही येणार ना. हा ना, तुम्हीच काहीतरी डोकं लावून घरी पाठवून द्या ना त्याला. ते भेटलं तर पाहतो मी, नाही तसं येईनच ते. तू तर लोक चालून तिथं घर येऊ का मग? हा, मी आवरून घेते काम. काय ते मला सांगा मग. बरोबर. चला, काही माझा नवरा गेलाय, अजून आला नाही. आज घरकुलच आहे ना, पक्कच करून घ्यायचंय मला. सरपंच येणार होत्या माझ्या घरी, सरपंच काय आले नाही. अहो आज आले का विचारून पाहते घराचं. होईल तेवढं घराचं करून घेणार मी आज. सरपंच आले नाही अजून आज. काय ग सीमा, फोन केला होता तुम्हाला? अहो हा, या ना. काय काम होतं? काय काम काढलं? काही नाही, असं सहज बोलावलं होतं तुम्हाला. काय सहज? सहज म्हणजे कामच होतं. बसा ना. बसता का? हा बसा. झालं जेवण बिवण झालं? हा, जेवण झालं आताच. मिस्टर बाहेर गेले, म्हणजे माझा नवरा बाहेर गेला आज. कुठे गेला बाहेर? पुढं वावरात गेले असतील. हा हा हा. का तुम्ही असं काय करता आमच्यासोबत सरपंच? काय केलं मी? म्हणजे आता माझ्या नवरा रोजच येतो तुमच्याकडे. आमच्या घराची अवस्था बघा बरं कशी आहे. मग आता तुला समजत नाही का? तो नवऱ्याला पुढे पुढे करते, तू यायचं. मी कोणती बाई सोडली सांग बरं? सोडली म्हणजे कोणती बाईचं काम सोडलंय बा असं? नाही, म्हणजे प्रत्येक बाई तुमच्याकडे येते, तुम्ही तिचं काम हा, करता. करतोच. ऐकलं मी. हा. पण आज माझा नवरा म्हणत होता की नवऱ्याला पुढे पुढे करती. नवऱ्याला आता मग माझं येणं होते ना, घरातलंच आवडते. तरी आज मला ते म्हणे तू सरपंच का जाऊन ये ना, सगळं काय ते बोलून. आज माझ्या घराची हालत बघा, इतके पत्रे गळत आहे ना, वरतून बाथरूम संडासने आम्हाला बाहेर जावं लागतंय. तुम्ही थोडी काहीतरी मदत केली तर बरीच होईल मला. तू यायचं ऑफिसला मग कधी मध्ये करून टाकू तुझं काम. यायला येईल मी, पण हे घरातलंच काम आवरत नाही माझे. माझा नवरा काय रोज चक्रा मार तुमच्याकडे येतो जातो, येतो जातो. नवऱ्याला एका दिवशी सांभाळायचं घरी, तू यायचं तिकडं. तेच काहीतरी आज करायचं होतं. म्हणलं तुम्ही सरपंचाला आज घरी पाठवून द्या,
मग मी काय ते बघते आणि त्यांनीच मला सांगितलं की तुम्ही सगळ्यांचीच कामं करता. हा. मग मी विचार केला की आपलंच काम का होत नाहीये. तू सांगितलं असं पहिलेच काम झालं असतं तुझं, त्याच्यात काही नव्हतं. ते चुकलं माझं आहे ना. बरं तुम्ही आज आले मग आज तरी करून द्या माझं काहीतरी म्हणजे आज चाल मग ऑफिसला ये दुपारून, ऑफिसला यावं लागेल का. करून टाकू. माझ्या घराची पत्रे बित्रे पहिले बसून द्या मला घर द्या. डायरेक्ट नवं बांधू आपण, पैसे सगळे मंजूर करून आणून टाकू. सगळं लगेच होईल का. हा 4-5 दिवसात लगेच. चालेल ना मग. लोकांना लागतो थोडा टाइम, तुला लवकर करून दे. बरं तेवढं बाबर एवढं आत्ताच झालं बोलणं. मी रोज आले असेल माझं घरबीर सगळं झालं असतं. आतापर्यंत बापरे. हा ना घरबीर सगळं झालं असतं. 2-3 मजले राहिले असते तुझे डायरेक्ट. चुकलंच माझं उगीच नवऱ्याला माझ्या पाठवलं. तू बी नवऱ्या मागे लागती. नवरा मागा नाही माझा नवरा रोज यायचं जायचं. मी असंच विचारलं म्हटलं घराचे पत्रे बित्रे पडायला आले मी त्याला भेटायचोच नाही. का बरं असं. ते ग्रामसेवकला सांगू द्यायचं काढून देऊ काय नको मध्ये आणू. रोज तेच सांगायचं. असं नाही ना करायचं. शेवट आम्ही तुम्हाला मतदान देतो तुमच्याशिवाय आम्ही कोणाला मतदान सुद्धा देते नाही माहिती का. मग तुमचं काम करतो ना आम्ही. आज बोलले म्हणून आज करताय म्हणजे इथून पुढे मी तुम्हालाच मतदान देईन. असं हा. मतदान द्यायचं, ऑफिसला यायचं, भेटायचं, बोलायचं. नाही मतदान देतो आम्ही तुम्हाला. त्यांना आज मी तेच म्हटलं सरपंचाने आज आपलं काम केलं तर ठीक, नाही केलं तर मग आपण त्यांना मतदान काही वगैरे द्यायचंच नाही. बरं झालं तुम्ही बोलले तोंडाने. मग आता तुम्हाला देऊ मतदान. पण मग माझी कामं करणार तर करू ना. असं तू माझे काम कर, मी तुझे काम कर. तुमचे काय काम आहे. काही ऑफिसला फाईली वगैरे उचलणे येते, 2-4 काम वाटलं तर कधी मध्ये मदतला असं. ते तर करेल मी पण मग घरातलं माझं काम राहतं ना. माझं कसं लग्न नाही, आजू बायको नाही, काही नाही त्याच्यामुळे. तुमचं लग्न नाही होईल का. नाही ना. बरं, जाऊ द्या. येईल तशी मी तुमच्या ऑफिसला. हा. आणि तुमच्या ऑफिसला आले का थोडीफार तुमची कामं करून देईल फक्त फायली बिलीचे. कधी मध्ये घरी येत जाय, स्वयंपाक बनवून खाऊ घालत जाय असं. घरी पण मग माझा नवरा राहतो ना. त्याला काय होतं, त्याला सांगायचं सरपंचाने बोलवलं पैसे घ्यायला. हा ते पाटील ते मला स्वतः म्हणे आज. त्याला पाठवलं मी नाही देणार. नाही का. नाही स्वयंपाक वगैरे करून देत जायला. नाही मी येईल माझ्या नवऱ्याला आवडेल तसं मी सांगणार नाही. पण मग येईल तुमच्या घरी स्वयंपाक करून द्यायला तुम्हाला. हा का. हा चालते आता चालते. चला ना जाऊ. तेवढं माझ्या घराचं काम पटकन लिहायचं. ओ ऐकलं का ओ, सरपंच काय करताय सरपंच. मी काय चुकताय ना केलं? मग तुम्ही डायरेक्ट माझ्या इज्जतीवर हात टाकू राहिले. मी कुठे हात टाकला. आता तुम्ही हात टाकला ना माझ्या घरात डायरेक्ट आले. नाही. अहो टाकला. काय सरपंच. अहो, काहीच नाही, सरपंच काहीच direct घरात आले आणि इज्जतीवर नाही. हात बदनामी टाकला. करू राहिली माझा काय संबंध. Direct हात धरला. अहो मी काहीच केलं, ती बाई खोटं बोल राहिली. ती बायला याड लागले का. अहो हात एकटी बायाचं तो घुसायचं काय काम करा. डायरेक्ट घरात आले. अरे अरे तो सरपंच आहे ना. डायरेक्ट घरात आले म्हणे घराची अवस्था पाय तुझ्या. मग डायरेक्ट आले हातात हात घेतला. मग तुला घर देतो घेऊन माझ्या घरी येतो. आणि तो हातात हात दिला देवा मी नाही दिला ना बळजबरी घेतला तर तो रडले ना मी लगेच. म्हणे तुला घर देतो घरी येत जाय माझ्या रूम वर येत जाय. असं काहीच नाही, सगळं खोटं अरे. बोलते माहितीये का तुम्हाला. अरे तो उपसरपंच आहे ना. हा. मग तुम्ही येतात करता का. आज तुम्हाला एवढं 5 वर्षात जाणवलं काही मी आणि केलं वाईट किती धंदा वेळा ना असं? घरात दिले म्हणजे म्हणे. हिच्याच घरी कसं जाणवलं. हा काय माहिती आता तिचा नवरा आला दुपारी म्हणे सीमाकडे जाय म्हणे, ती घरकुलचं कागदपत्र डॉक्युमेंट करून दे म्हणे. आलो होतो मी. पण तिचा नवऱ्याला कागदपत्र घेऊन येता नाही आला किंवा. तो आला तिकडे सांगितलं मला असं घरकुलचं असं तसं. मी सरपंचाला सांगितलं तू जाऊन ये म्हणे. असं काही नाही. असा विषय होता. मानवरा रोज जायचं चक्करला त्यांनी घर नाही दिलं. मग ते म्हणे आज तूच जाऊन पाय. मी जायचं तर तेच माझ्या घरी आले आणि म्हणे बायकांचे केले म्हणे घर. मी तुला पण देऊन टाकल घर तू फक्त रूम वर येत काय जाय. केलं. आता किती बायकांचे घर करून दिले मी घरकुलचे. हा यार चटवाक्याचं का तू. तू सस्पेंड होते बरं का. कस काय. तू असं कोणाच्या घरात नको जाऊ जरा. सरकारी माणूस आहे तू जरा. अहो मी कोणाच्या घरात कस काय तिला बोललो. नाही, मग आता घरात तुला होतो ना. राजीनामा द्यावा लागेल. हा उद्या कडे जाऊ नको जरा. नाही परत नाही होणार अशी. जे पंचायती येतील ना हा. त्यांचेच काम कर. डायरेक्ट त्यांच्या घरापर्यंत नको येऊ जरा. अहो मी केलंच नाही ना काही पण. त्याला गरज असते तर तिला येतील. तिचा नवरा येऊ नाही तर बाई येऊ. तिला ऑफिस मध्ये आलं ते तुला- direct तुम्हाला घरात काम आले. द्यायला काय हरकत आहे. हा काही पेपर कमी राहते का. हा? तिथं कामाला नाही बोलावलं माझ्या घरी येऊन मला सांगू राहिले. मग याच्या घरी यायचं काय काम मग तुम्हाला. अरे या सरपंच घरी आलते या ना. बाई, असा हात टाकला तेव्हा हात टाक. आणि तुम्ही काय करत हा? होते? तुम्ही काय करू राहिले पाहिजे. मी सांगू राहील तुम्हाला. तुम्ही काय करू राहिले. अरे मी सांगू राहील तुम्हाला. काय करायचे का झालं हे असे म्हणजे बेदारला ती बाई गागत होती. डायरेक्ट घरात आले म्हणे स्वयंपाक करून देत जाय मला. माझं लग्न नाही होईल. हा का. जेवायला देत जाय ही बाई तुझ्या खोटं हातचं. बोलतेय का जरा? माझ्या घरी तुम्ही अहो, आले तर बाई, सरपंच काहीच काय नाहीये. खोटं बोल राहिले. मी तुमचं घरकुलचं काम करून दिलं बाबा. मी. इकडं अहो, वय सरपंच पाहिलं. हो, सरपंच साहेब हे पाहू काय बिन सरपंच काय. आले थांबा. ये तो सही माना उपसरपंच लागते ना. पेन पेन नाही का. पेन द्या सहीचं बाबा. राहू दे. हे नाही भाऊ. अरे, पेन नाही त्यांच्याकडे. सही मारू आपण. हे पहिले मी काय तो या रिकाम्या कामांमध्ये ना यांची पेन आहे ना यांचा पेन शाही फेकून देतो त्याच्यामुळे यांचे हे ना पेन सांभाळते. 4 बाय ना राहत घ्या त्यांना पहिले घरकुल मंजूर करा.
चालेल करून टाकू आपण. काय काय झालं? रानक्या बघ ना. कोण आहे राजकारण? आपल्या गावात हा त्यांची यादी काढली का? हा आणि मग या आयव कुठं नेऊन घालायची? आयव कुठं नेऊन घालायची? अरे पण रानक्यांना घरकुल म्हणले आयव कुठं नेऊन घालायची? अशा चापायला का? सापायला म्हणजे मग पटलं काय सरपंचाला उपसरपंचाला काय एवढं काय एवढं केलं पोरे. विचारा. त्याला हे बघ, असा हात टाकला डायरेक्ट लाज वाटते का? पंजा अहो, हा? तुम्ही बाजूला हा? वागा, तुम्ही इकडं तुम्ही वागा. मला काय गच केलं त्या हा? हा? मी पोलीस पाटील तुम्हाला माहिती आहे. हा? इकडेच उभी राह प्लीज जागा बदलू नको. खरंच तिला उचलून आपली तो काय काय रू सरपंच उपसरपंच तुम्हाला पटलं नाही बघा. अहो साहेब तुम्हाला आजपर्यंत कधी काही दिसलं का असं? तुम्ही गावातले सुशिक्षित माणसे महत्वाचे माणसे ना हात टाकणं म्हणजे आपला अन्याय हा. मग नाही तुम्हाला लाज वाटायला दोघाले पण हा? हा? तुम्हाला समजून सांगते का ते? तिकडे वा सरपंच. हा? इकडे कुठे चालले? नाही वा तिकडं. काय होते शपथ नाही तुमच्या बुद्धीला. मी काय केलं? सगळ्या गावानं आपली सोष्टा केली. मग आजपर्यंत काय ऐकू लटलं? ही कुठून आली काय काय- विचार काय- करा. मी नाही आले, तुम्ही माझ्या घरी आले. करून येईल. कोण? कुठून आली? मग कशाला आमचं नाव बदनाम करते? तुम्ही आमच्या घरी आलेले, मी तुमच्या घरी नाही आले. फोन कोणी केला? तो नवर आला होता ना मला ऑफिस मध्ये मग तुम्ही बोलवायला. त्यांच्या घराचं काम नव्हते करत ना. 2-4 ठिकाणी माहिती झालं का तुम्हाला काय? काय? त्या मधल्या आळेला आणि खालच्या आळेला यांनी 2-4 बायांना चारा टिपायला लावल्या. हा, काही बी नका म्हणे सांगू मला आता, लग्न नाही होईल, म्हणे माझं ए, लग्न बरोबर नाही आहे. होईल. लावलंय टार्गेट टिपायला. ज्या बायांना यांनी ए. पोरं काढले त्या बायांचे घरकुल निवारा बी करून दिला. हा केले सकाळी बोलले ते मगाशी. बापरे टार्गेट टिपाय काय म्हणजे केलं? घरकुला हा देतो. हा पोरं हा काढितो. अगं बाई नाही सरपंच पहिलं घरकुल देतो म्हणजे मग तुम्हाला पोरं गावाला काढितो. याच्याकडे का निवडून दिले का? पोरं काढायला नाही आतापर्यंत आहे ना मी जवळ तो एवढ्या किडा वाळवाळ करून राहिला काय ठेसू काय किडा तो ए. चपला खाली. अहो नाही हो, मी काहीच केलेलं हा? नाहीये. तुम्ही दोघे राजीनामे द्या बरं. म्हणे तुझा नवरा आहे, कशाला? म्हणून मी तुम्ही ते कामं नाही राजीनामा करत. द्या. तू आली पाहिजे माझ्या घरी तेव्हा मी ते काम करेल. हा, हो, मग. बाई काय म्हणलं ऐका. काय? तुझा नवरा येतो ना माझ्या घरी म्हणून मी तुझं काम नाही करत. तू माझ्या घरी येत जाय, तुझे मोठे 3 मजली बनवाल म्हणे मी. शिवाय या नाही ना आतापर्यंत 4 बायला टार्गेट टिपायला लावल्या. आणि यानं नाही. 15 बायला टिपायला लावल्या. घरकुलच्या. तुमचं ठीक आहे बा, तुम्ही तर काही शेळ्यात सोडेल बोकुडचे दरवर्षी नाही, तुम्ही नाही. दुसरा कोणता सरपंच टार्गेट बनवा. निवडूनच येऊन नाही देते. टार्गेट गावाच्या टिपायला लावले वाजू शांतीच्या घरातल्या त्याला घरकुला मंजूर करून दिले ना. हा मग त्याला एका दिवशी याच म्हणजे याच ए, पुरा ऐकत जा ना तुम्ही. असं अर्धवट काय कुठे लाभरावानी धरून वडू का? उभा? नाही वडू लाभरावानी धरून. बरं तुमचं काय केलं मग काय हो बा काय होतं तुला काय अक्कल आहे का नाही? काय मेन माणूस कोण आहे? सरपंच तुम्ही. मेन माणूस सोडा दुसऱ्या बाजूला घरात घातली म्हणजे गेला काही आपण ते उपसरपंच मी नाही ना घरात घातलं ते सरपंच म्हणून. 1000 रुपये अधिकारी 18 अधिकारी बरं बरं काय कामाचं मला सांगायचे हा. मी आहे ना करायला. माझा नवरा येऊन जायला तुमच्याकडं. माझ्या काही येत तुम्ही तुला कवाय करीन बरं बरं काय करसा? मदत अच्छा आपल्याला तुम्हाला काही नाही त्यांची नाही, अर्ध्या रात्री कवा तयारी रात्री हा. करायची. गावात त्यांनीच सांगितलं ना, मी लय मदत केली सगळ्यांना. पुढे ना अशा कोणत्या माझ्या घरात यायचे नाही. आज सारखं माझ्यासारखं आलं तर ठीक आहे म्हणजे सांगितलं. मोंड्याचा माल जेवढा आहे का गावामध्ये मोंड्याचा माल तेवढा माल यांनी वापरून घ्या. हा. बरं आता- मोंड्याचा माल यांच्याकडून उरी सुरीचा माल याच्याकडे, पण आता हा एवढा चॅप्टर झाला याचे राहिले 2.5 वर्ष शिल्लक. त्याच्यामुळे हा काय करू राहिला आता, जेवढे नवीन लग्न होईल आहे का तेवढे का हात जाऊ राहिला. बरं मी हा. काय होतं मला आहे मीटिंग, मला काही टाइम नाही, चल मग आपण जाऊ घरात. पुढं घरात मी घरात? जाईल माझ्या घरात. घरात का आला? पाहिलं का काय? तिच्या सांगते का लागते ना घरात. या ना बाई. तो अंगठा ठेसू का? हा? अंगठा ठेसू तो वाला. काकू काढून आणतात. हम्म? मा नवरा घरात नाही आता, काला घरात येत्या मी आहे ना. मा नवरा येऊन आता. अरे मी घेतो ना करू तुझ्या नवरे सही. ऐकलं का? अहो, काय तुम्ही तमाशा करून ठेवलाय. त्या बायकोला काय तुम्ही काय म्हटलं ते मला? सरपंचाकडे जाय. सरपंचच घरी आले होते. हे असा उपसरपंच तुम्ही घरी काढून देते मग घरकुल मंजूर होत्या का? तुम्ही ऑफिसला दुपारी आले नाही. मारून टाकलो हा. आणि ज्याकडे त्यांच्या बाहेरला देते ते घरकुल मग म्हणलं तो पहाड हा. काय कमी जास्त अहो, असलं ते त्यानं केलं. सीमा दाबली घरात घुसून. नाही, हात नाही लावला साहेब. हो आणि सरपंच काय म्हणे तिकडे आई ये, बापा 4 मजली घरात घर देतो गावामध्ये. तुला. आणि तुम्ही असे घरी नसले तिला म्हणे वाळाला ये संध्याकाळी हा. मी तुला 4 मजली घर देतो. आणि तुझ्या हातचं जेवण दे मला, लय बायकांना मी घर दिले. तूच अशी राहिली, तू नाही येत एकला वरचं माझ्याकडं. एक आहे बुवा इथं. तू येत नाही माझ्याकडे, लक्ष देत नाही. जेवण सरपंच नसले पाहिजे. आता याच्याकडे काय लक्ष देऊ मी? तुम्ही पाहता- मग आहे, मग काय करू? बरं एक काम करा, दाढीनं गुदगुल्या करतो बाहेरला तो. तुम्ही गावकरी आहेच आहे ना, त्याचं पद खाली करा, मला 250 वाढून द्या. सरपंच बोला.
तुम्हाला शोभत की असे ग्रामपंचायत चालले तिथे तुम्ही? अहो त्यांना काय विचारू राहिले तेच तुमच्या बायकोला मध्ये नेत होते आता हे पण फारा धरून धाकटा घ्यायला वाट लावली गाव तुमच्या दोघांमुळे खरंच वाट लागली म्हणजे या एक तर त्याच्या नावाचं नवीन लग्न व्हायले त्यांना विचारांनी अजून तारीख टिपायला लावली तर या पोराने त्यानं तारीख टिपायला लावली असती ज्याला भावला इकडे बायको देत होतो कोणी नाही ना किती लांब आणली किती लांब. मावर गाडावर गजरे मी जर मना धरलं ना मना जर धरलं ना 5 महिने जातील तारीख टिपायला येईल. पाय घरकुलच त्या मनाने 5 महिने म्हणजे लय घरकुलाची घेतले. म्हणते तुम्ही ते. किती महिन्यात लावशाल तारीख टिपायला 2 महिन्यातच आपली वरती जास्त ओळख आहे त्यांच्यापेक्षा 2 महिन्यातच अरे ते आता थोडी या की बरोबर आहे ना हो. हा, नव्हताना बरं, तुम्हाला जाऊ म्हातारा आहे तुम्ही हा. तुम्ही ना कायदे जास्त माहेर घरी तुम्ही माहिती तो काय करायचं यांचं तुम्ही ठरवा. यांचं मी करते ना आता उपसरपंच वरले चालत वरले चालत काय का? वरले चालत हा. वरची बाजू सरपंच. वर हात बायके ना. आहे. त्याच्या वर हात आहे. आणि- आणि याच्या खाली चालत वरच्या लेवलला त्यांची ओळख आहे अशी म्हणते. या सरपंचाचे ना हात खाली चालत हे काम करता का आणि याचे उपसरपंचाचे जास्त हात वर वर चालत चालत आहे. आपला हात याची वर चालत आहे. काय करायचं आता हो गावात आम्हाला आहे यांना ना- घरात घ्यायचं नाही नाही पोलीस पाटलाकडे यांची हो. तक्रार देऊ ह्यो काय पोलीस पाटील अरे तो बाबा काय उभा आहे ना, उपट जाना जाना ते मला बरोबर सरपंच आहे. मग नाही तर काय एवढं बंद करेल मी कस काय हा. म्हणजे काय कायदा तुम्ही घरात माणसं घालता काय मग या असं कायदा सरपंच. हो, अरे, सोडवा, तुम्ही चाला ना. तुमच्या घरात- माणसं घातले असते ते बोबाट ए, केला असता तुमच्या का? घरात यायला याड लागला का? त्यांना चोळून दाखवली मग? पाठ. हे? तो बी काय कमी अहो नाही. या घराच्या बाहेरच उभे होते आमची वाट पाहत होते तिघांना जर गाव गाव बाहेर हा. ऐकलं का उपसरपंच काय सांगत घराच्या बाहेर उभे होते केव्हा येतील वाट पाहत होते. बाहेरच उभे होते का हा कधी बाहेर येईल? मी हा. गावामध्ये घुसल घ्या म्हणजे याची बायको शाळाच त्याच्या होती गागाट साखळी चालू झाला. म्हणजे आम्हाला घर पोलीस पाटील 2 मिनिटात घरात कसं काय आला तुमची साखळीच होती तिघांची मग नाही, नाही. तिघांची साखळी होती या काय म्हणजे होतं? पहिले याना वार पाहायचं हा. मग याना वार पाहायचं शेवट आणि हे. शेवट यानाच कार्यक्रम करायचा हा. हो मग. नाही नाही तुमची तक्रार आहे ना द्यावाच लागायची मला मी काय म्हणते यांना पहिलं मध्ये घेऊन लेप द्या नाही तर. एक काम करा चल, चल. हा? ऐकलं हे बाई आता ह्यो काय ग तमाशा पा. घ्या पाहून आता मी तुला एक सांगतो पण तुमचं माझं संपलंय ना आता विषय. आपल्या तुमचं संपलंय. मा आहे का आता काही तुला पण तुम्हाला एक यांचं सांगायचं. काहीतरी. तुम्ही गेले ना दुसरीकडे यायला सोडायचं नाही आपल्याला म्हणून तुला सांगायचं हा, विचार करायचा का? बरोबर सरकारी माणूस बघा ध्यान राहून दे सांगून गेले आज हेच सांगून गेले आज आमच्या हाती जाणार तुझ्या तुमच्या बायकोला काय बोलायचं सर काय ते नाही हा बोलले तुम्हाला हा ते घर तुम्ही घरी बोलले तर नाहीये म्हणून मध्ये लय गरम होतं. आटपलं का? झालं सगळं हो. काय झालं तुमचे विचार करा पाटील उरकलं का तुमचं नाही आपल्या उरकलं म्हणजे आम्हाला काय बोलायचं ते बोल घ्या ना मग पोलीस स्टेशन काय काय असं घरात घुसायचं म्हणलं चांगलं आहे. नाही, चुकलं चांगलं नाही आता चुकलंच त्यांचं पण जाऊ दे आपल्या आपल्यातच घेऊ समजून म्हणजे तुम्ही माझ जाऊन असं काय हे केलं बघा, विचार थोडं बदलला सांगा. पाहिजे. तेव्हा काही विचार झालं. विचार नाही बदलले आमचं 5 वर्ष झाले आमचं तुटलं होतं हा. हा 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 आता सीमामुळे आमचं परत जुळलं आणि आता नेमकं हे सीमाच्या घरात जर उपसरपंच नसते घुसले आणि सीमा जर उपसरपंच नसती दाबली तर आज बाबूराव इड नसते आणि मी इड नसते आणि आम्ही एकत्रित आल्यामुळे आज आम्हाला असा चान्स भेटला हा. का आमचे परत पूर्व पहिले जे संबंध खराब होते का ते परत चांगले झाले जुळून आला हा. सोने दिवस आले तुम्हाला. सोन्याचे दिवस आले. आमचं मग आमचं काय लफडंच म्हणजे आता आपलं काय- आमचं काय हो इकडं आता तुमचं म्हणजे बरं जाऊ द्या नाही जाऊ द्या का लगेच उद्या त्याचं घरकुल मंजूर काय मंजूर करून दे ते म्हणे आमच्या घरी ये तू काय घरी गेली नाही, राजीनामा द्यायला दादा लागतो ना. गेला. एक काम करा ऑफिसला या ऐक अजूनच सही करा आणि सह्या करायला मी काय मानव म्हणते राहील. माय बात ऐका तुम्ही बी आहे ना आता उगाच तंगड नका टाकू तिचं पहिलंच त्याने तंगड अटकावलंय ना पहिलंच आता ते उपसरपंचाला थोडं जाऊ द्या ना द्या करून जाऊ द्या ते अंग घाला लागलं मध्ये हा तो घाला तिला पाठवून देईन ना मी मशीन मध्ये राजू हे काही जमणार नाही तुम्ही आहे ना सारे एकच झाले मी तक्रार करेन मी स्वतःच आहे तिचं गण शिक्षण झालं. ए बाई, फक्त यांच्यावाले नाव जर देणार असले तर मग मी येते बाई तुमच्या संग आणि पोलीस पाटलाचं देणार असले तर मग जाऊ मी- नाही त्यांचं ते थोडे घरात घुसून हो, त्यांचं मी काय येतो समज नाही ना मी येतो तुमच्या संग. तुमचं काही नाही रोल आपल्याला काय? देऊ ना यांच्यावाले तुम्ही घरात गेला फोटो काढले ना हा त्यांनी हात फिरवला ना अंगावर पाहिलं का? आलं तुमच्या माझा हात हा चला या जाऊ दे पण त्यांशिवाय आपलं पोलीस स्टेशन कोण भाव दे आम्ही आहे ना घ्या. पोलीस पाटील मी चला मग. पोलीस पाटील विचारलं, त्यांचं कोण नाही लागत चला, चला. सरपंच कोणी कंप्लेंट विचारितं? बोलले काही? नाही बाबा काही नाही मी इथं आवाज ऐकून आले काय त्याचा माणूस आहे पोलीस पाटील काय चला त्याचा मग. माणूस आहे? कोणाचं काय पोलीस पाटलाने घेतली पोळी बाजू चला तिकडे चाल चला. तिला बी काय ऐकलं का चला, दोन शब्द- याच्यामुळे दोन तुमचं शब्द सांगतो 2 मिनिटात तुम्ही कार्यक्रम करून येते 2च मिनिटं लय वाटते तुम्हाला तुला का झालं
बरं चला उद्या अरे लगेच बाबा, तिला म्हणते चाल हे मध्ये. घर आहे ना आमचं तर नाही का काय लॉजिक बिजिक आहे काय निघा आता निघा जुळलं ना तुमचं अखंड जुळलं सुधारायचंच ए, नाही चाल अखंड. घे चाल जुळलं तुमचं चला आता, चला पोलीस स्टेशन चला चल. ये बाया तुला का झालं तिला म्हणतो चाल मध्ये 5 मिनिटं